शेळीपालनाचा लॉट विकायला सुरू आहे। शेळीपालनाचा लॉट म्हणजे जास्त करून तर बोकड आणि पाटरे, कोंबडा काय दुपार झाली तरी बाग द्यायला। तर ह्या कप्प्यामध्ये जे आहे ते विकण्यासाठीचे पाटरा आणि बोकडे आहेत। आणखी यांचं वजन जवळपास 15 ते 18 किलोचं असेल, पण ज्यावेळेस यांचं वजन हे जवळपास 25 ते 30 किलो होतं त्यावेळेसच आम्ही यांना विकतो। आणि साधारणतः तुम्हाला शेडमधून 400 ते 450 रुपये किलोने सध्याच्या कंडिशननुसार देण्यात येईल। हे भाव परत कमी जास्त पण होऊ शकतात, म्हणजे ते फिक्स नाही। तर जर तुम्हाला कोणाला ऑर्डर वगैरे करायची असेल तर करू शकता। आणि ते बोकडे पण आहेत, पाट पण आहेत, तिकडच्या साईडला पण बऱ्याचशा शेळ्याची पिल्लं वगैरे आहेत। आणि इकडे जे आहेत हे जस्ट काही शेळ्या येलेल्या आहेत, तर त्यांचे पिल्लं यांना फक्त 1 आठवडा झालेला आहे। तर तिकडचे आहेत ते त्यांना 2-3 दिवसच झालेले असतील। तर इकडच्या ह्याच्यामध्ये हे जे आहेत यांचे जवळपास 3 ते 4 महिन्याचे हे सर्वसाधारणतः पिल्ले असावेत, 3 ते 4 महिन्याचे। आणि इकडचा कप्पा आहे ह्या शेळ्या, तर ह्याच्यामध्ये उस्मानाबादी शिरो हे किंवा बिटल टाईपच्या शेळ्या आहेत। आणि ह्याच्यातील बऱ्याचशा शेळ्या यायला झालेल्या आहेत, तर काय येलेल्या आहेत। आणि बेण्यासाठी आम्ही ह्या बिटल बोकडचा वापर करत आहोत। तर हे बोकड खूप महाग मिळत आहे, परंतु याच्यामुळे जर तुम्ही शेळीपालन करत असाल तर इतर शेळ्यांचं ह्या बोकडामुळे वजन खूप फास्ट वाढतं आणि तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा नफा मिळू शकतो। बोकडाची पिल्लं वगैरे पण खूप मोठी होतात। फक्त ह्याचा एक इश्यू पण असा आहे की जर तुम्ही बिटल बोकड वापरलं तर एका शेळीला जास्तीत जास्त 2च पिल्लं होतात। कधीतरी एखाद्या क्वचित शेळीला 3 होतात, नाहीतर 1च पिल्लं होते। परंतु ते पिल्लाचं वजन वगैरे एकदम खूप स्ट्रॉंग आणि क्वालिटीचं असते, त्यामुळे तुम्हाला मार्केट भाव जास्त येतो। आम्ही तर सध्या शेडमध्येच हे घरच्या घरी विकतो, परंतु कधी कधी जर तुम्ही हेच बोकड बाजारामध्ये वगैरे घेऊन गेला तर तुम्हाला तिथे नक्कीच चांगला भाव मिळेल। ते तुमच्या स्किलवर डिपेंड असेल की तुम्ही ते कसं हँडल करताय पुढच्या व्यापाऱ्याला वगैरे। तर इकडं आहे दुसऱ्या शेळीचं पिल्लू। हे शेळी सकाळीच गेलेली आहे, त्यामुळे ते पिल्लू इथं असं बसलं आहे। इकडे पण त्या वेगळ्या प्रकारच्या शेळ्या आहेत, त्या जरा जास्त भांडण करतात, म्हणून त्यांना दुसऱ्या कप्प्यात ठेवलेलं आहे। तर एका शेळीची किंमत जवळपास कमीत कमी 10-15 हजारापासून पुढे राहते, कारण ह्या शेळ्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये वयस्कर असं कुठल्याही टाईपची शेळी वगैरे नाही आहे। आणि जर कोणाला ऑर्डर वगैरे करायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचे सांगा, तुम्हाला नंबर वगैरे प्रोव्हाइड केला जाईल। टाईमपास कुणीही करायचं नाही। आणि दुसरे जर तुम्हाला हे शेळीपालन शेडची जर माहिती हवी असेल तर ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज या चॅनलवरती टाकलेले आहेत। खूप नफा तोटा माहिती, खर्च, गवत, चारा पाणी, किती माणसं लागतात, हे सर्व माहिती ह्या चॅनलवर ऑलरेडी दिलेली आहे। तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे किंवा त्या चॅनलमध्ये जाऊन तुम्हाला ते व्हिडिओज बघायचे आहेत। तर यूट्यूब कधी काही व्हिडिओ व्हायरल करत नाहीत किंवा जास्त लोकांपर्यंत जाऊन देत नाही, त्यामुळे ते व्हिडिओ तसेच राहतात। त्यामुळे मला कधी ते व्हिडिओ डबल पण बनवावे लागतात। तर ठीक आहे, मी इथे थांबतो। आणि याच्या व्यतिरिक्तच मी आमचं तुम्हाला सर्व शेत वगैरे दाखवलेलं आहे। चारा आम्ही कसा केला आहे, सुबाबळ, शेवरे, मका किंवा दुसरं शेतामध्ये आणखी कुठल्या गोष्टी आहेत त्याची पण माहिती सर्व दिलेली आहे। तर चला, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये करा, तुमची काय इच्छा आहे ते कळवा किंवा तुमचे काय क्वेश्चन्स असतील तेही विचारा। तर मी व्हिडिओला इथेच थांबवतो। थँक्यू, बाय बाय।